नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 50 बातम्या. शिवसेना पक्ष चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी उद्या सुनावणी. निकालाविरोधातील याचिकांवर सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार. लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 4 मार्चपासून उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौऱ्यावर. 4 मार्चला मावळमध्ये ठाकरेंची जाहीर सभा. धाराशिव, बुलडाणा, हिंगोली जिल्ह्याचा ठाकरे दौरा करणार. मनोज जरांगे पाटलांना जालन्यातून उमेदवारी द्या. महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीची मागणी. राजकारण माझा अजेंडा नाही, मात्र वंचितचा हा मोठेपणा. प्रकाश आंबेडकर नेहमी आमच्या पाठीशी उभे राहतात. वंचितच्या प्रस्तावावर जरांगेंची प्रतिक्रिया. महाविकास आघाडीचं जागा वाटप सुरळीतपणे पूर्ण. यापुढे शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस अध्यक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा होईल. संजय राऊतांची माहिती. लोकसभेच्या 23 जागांसाठी भाजपकडून निवडणूक निरीक्षकांची घोषणा. पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई, गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व मुंबई, तर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभेची जबाबदारी. भाजपच्या सर्व निवडणूक निरीक्षकांची आज बैठक. बैठकीमध्ये लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. अबकी बार 400 पार. यवतमाळमधून नरेंद्र मोदींचा नारा. गेल्या 10 वर्षांमध्ये जे केलं ते पुढच्या 25 वर्षाचे मुहूर्तमेढ ठरले असल्याचंही विधान. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या निरीक्षक म्हणून नेमणूक. पंकजा मुंडे आज कांदिवलीमध्ये कार्यालयाला भेट देणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 मार्चला अकोला दौऱ्यावर. विदर्भातील 5 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. भाजप, काँग्रेससह 6 राष्ट्रीय पक्षांचं 2023च्या वित्तीय वर्षातील उत्पन्न जाहीर. सर्व पक्षांचं एकूण उत्पन्न सुमारे 3077 कोटी रुपये इतकं. तर भाजपचे उत्पन्न सर्वाधिक असल्याची असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सची माहिती. एस चोकलिंगम या राज्याचे नवे मुख्य निवडणूक अधिकारी. SM देशपांडे यांच्या जागी महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती. रोहित पवारांकडून उदय सामंतांविरोधात हक्कभंग प्रस्ताव. कर्जत जामखेड MIDC बाबत हक्कभंग प्रस्ताव. विधानसभेमध्ये दिलेली आश्वासनं पाळली जात नसल्याचा रोहित पवारांचा आरोप. शिवसेना शिंदे गटातील खासदार पुन्हा ठाकरे गटामध्ये एंट्री करण्यासाठी प्रयत्नशील. ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा मोठा दावा. गोडसे मिलिंद नार्वेकरांना सातत्यानं भेटत असल्याचाही गौप्यस्फोट. काँग्रेसच्या 3 माजी नगरसेवकांचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते शिवसेनेमध्ये प्रवेश. सुषमा शेखर, शहाना शेख आणि राबिया शेख यांचा शिवसेनेमध्ये प्रवेश. नांदेड जिल्ह्यामधल्या BRSचे धनगर समाजाचे नेते यशपाल भिंगे काँग्रेसच्या वाटेवर. भिंगेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचे पुतणे रोहित निकम यांना भाजपकडून जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा. तर जबाबदारी मिळाल्यास यशस्वीरित्या पार पाडणार. रोहित निकम यांची प्रतिक्रिया. राज्य पोलीस दलातील 20 अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी सक्तीची. दुर्लक्ष करणाऱ्या शाळांची मान्यता रद्द होणार. काटेकोर अंमलबजावणी करण्याचे शालेय शिक्षण विभागाचे आदेश. कोकण रेल्वेच्या 2 एक्सप्रेसना तात्पुरत्या कालावधीसाठी लागणार अतिरिक्त डबा. पोरबंदर कोचुवेली एक्सप्रेसला शयनयान तर हिसार एक्सप्रेसला वातानुकूलित डबा जोडला जाणार. वातावरण बदलामुळे भाजीपाला कडाडला. वाटाणा, फ्लॉवरसह भोपळ्याचे दरही दुप्पट. बाजारभावामध्ये वाढ झाल्यानं सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री. मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आलेल्या निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची बनावट स्वाक्षरी. मुख्यमंत्र्यांची बनावट सही वापरणाऱ्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल. मरीन ड्राईव्ह पोलिसांकडून अधिक तपास सुरू. कल्याण डोंबिवली पालिका नगररचनेतील 2 कर्मचारी निलंबित. बांधकाम आराखड्यामध्ये फेरफार केल्याप्रकरणी आयुक्तांकडून निलंबनाची कारवाई. पुण्यामध्ये हॉटेल आणि पब मालकांनी घेतली पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट. आयुक्तांसमोर अडचणी मांडत हॉटेल आणि पबची वेळ वाढवून देण्याची मागणी. नांदेडमध्ये जरांगेंविरोधात कमेंट केल्यानं दोघांना मारहाण. मारहाणीनंतर ओबीसी समाजाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. आरोपींवर कारवाई करण्याची मागणी. एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीकडून आगामी उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर विमान फेऱ्यांमध्ये 40% वाढ. एप्रिल महिन्यापासून वाढीव फेऱ्यांची सेवा प्रवाशांकरता उपलब्ध होणार. मुंबई विमानतळावरील वाहतूक पूर्वपदावर. मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमानांची संख्या कमी केल्यानंतर 57% विमानांचा विलंब टळला. साताऱ्याच्या कोयनानगरमधील महानिर्मिती कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्तांचं आमरण उपोषण. महानिर्मितीच्या भरतीमध्ये 50% आरक्षणाची मागणी. वीज बिल थकोड्यात. परभणी जिल्हा टॉपवर. 2,14,000 ग्राहकांकडे 388 कोटींची थकबाकी. महावितरणकडून जोरदार कारवाया. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये 33 कोटींची थकबाकी. पालिकेकडून विविध पथकांचं गठन. थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई होण्याची दाट शक्यता.
भिवंडी शहरामधल्या शांतीनगरमध्ये गोळीबार करून एकाची हत्या करून फरार असलेल्या आरोपीला पोलिसांकडून अटक. शांतीनगर पोलिसांनी सानू अब्बास मंसुरी या आरोपीला उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. मध्य रेल्वेवरील धोकादायक अशी उड्डाणपुलाच्या पाडकामासाठी नवीन तारीख. 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या कारणास्तव पुलाचं काम पुन्हा 1 महिना पुढे ढकललं. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये प्रथमच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र निश्चित. शहरी भागामध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी निवडणूक आयोगाचं पाऊल. नागपूर आयआयटीमध्ये देशातील पहिल्या एआय सेंटर ऑफ एक्सेलन्सची स्थापना. गुगलसोबत राज्याचा नुकताच सामंजस्य करार झाला. परभणीच्या गंगाखेड शहरामधल्या गौतम नगरमध्ये तहसील कार्यालयासमोर नागरिकांचं उपोषण. गायरान जमिनीवरील अतिक्रमण शासन नियमाप्रमाणे नियमित करण्याची मागणी. अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा. पुण्यामध्ये कंत्राटी वीज कामगार विविध मागण्यांसाठी संपावर. 5 मार्चपासून कामगारांचं बेमुदत काम बंद आंदोलन. महापालिकेच्या थकबाकी वसुलीवर परिणाम. 4 महिन्यांपासून थकलेल्या वेतनाच्या मागणीसाठी परभणी मनपा कर्मचारी संपावर. संपामध्ये जवळपास 500च्या वर अधिकारी कर्मचारी सहभागी झाल्यानं महानगरपालिकेचं कामकाज ठप्प. पुणे महापालिकेच्या मिळकत कराच्या चुकीच्या आकारणीमुळे नागरिकांवर मालमत्ता विकण्याची वेळ. नागरिक 34 गावामध्ये जनाक्रोश आंदोलन सुरू करणार. कृती समितीच्या बैठकीमध्ये निर्णय. विदर्भ आणि मराठवाड्यामधील जिल्ह्यांना अवकाळी पावसासोबत आता गारपिटीचाही इशारा. मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यांनाही अवकाळी पावसाचा इशारा. अवकाळी पावसाचा पश्चिम विदर्भाला फटका. तर पश्चिम विदर्भामध्ये 44,579 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. धुळे तालुक्यासह परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. अवकाळी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची जोरदार हजेरी. अवकाळीमुळे हरभरा, गहू यासह इतर पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. जळगाव जिल्ह्याच्या 5 तालुक्यामधील 215 गावांमध्ये गारपिटीमुळे तब्बल 18,875 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. जिल्हा कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालातून माहिती समोर. तर पंचनामे करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. धुळे तालुक्याच्या वरखेडी गावामध्ये गारपिटीमुळे चिक्कू आणि लिंबूच्या बागा उद्ध्वस्त. शेतकरी नाना चौधरींचं लाखोंचं नुकसान. तत्काळ पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी. पुण्याच्या आळंदी आणि लगतच्या परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. उकाड्यापासून नागरिकांची सुटका. पुणे ते वेल्हा मार्गावरील नसरापूरमध्ये मुख्य रस्त्यावर जुनं वडाचं झाड कोसळलं. वीज वाहक तारांवर आणि खांबावर झाड कोसळल्यानं मोठं नुकसान. काही काळ वाहतूक कोंडी. पुण्याच्या भोर पंचायत समितीतर्फे अपंग व्यक्तींसाठी मतदान जनजागृती मोहीम. ईव्हीएम मशीन संदर्भातला संभ्रम दूर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून मोहीम हाती. धुळे जिल्ह्यामध्ये फुलकोबीला कवडीमोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात. किलोला केवळ 15 रुपये दर. त्यामुळे शेतकरी हवालदिल. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्येवरून ठाकरे गट आक्रमक. वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्थानकामध्ये निवेदन.